नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या सर्व घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. मायकल लोबो भाजप सोडण्याच्या उंबरठ्यावर. मनोहर पर्रीकरांमुळेच 2005 मध्ये भाजपात आल्याची कबुली. मात्र आता कळंगूटमधील मतदारांशी चर्चा करून घेणार निर्णय. मायकल लोबोंचा पक्ष सोडण्याचा इरादा. प्रादेशिक पक्षांशी युती करण्याबाबत बोलणी सुरू. काँग्रेसचे प्रभारी दिनेश राव यांचं स्पष्टीकरण. भाजपचे काही आमदार काँग्रेसच्या संपर्कात. आप ही भाजपची बी टीम, दिनेश राव यांची टीका. दिल्लीतील इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स अँड ॲनालिसिस संस्थेला मनोहर पर्रीकरांचं नाव. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा. IDSAच्या 57व्या स्थापना दिनी संस्थेचं नामकरण. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त. महाराष्ट्रातील नांदेडमध्ये NCBची कारवाई, तर गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात ATSची कारवाई. मोठ्या प्रमाणात गांजा आणि हेरोईन जप्त. जाणता राजा माध्यमातून घराघरात पोहोचलेले बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन. वयाच्या 100व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास. आणि पेडणे तालुक्यातील चांदेल इथल्या कालव्यात 2 गव्यांचा मृत्यू. एका गव्याचा पाण्यात बुडाल्यामुळे तर दुसऱ्याला बाहेर काढताना दोरीचा फास लागून मृत्यू. मनोहर पर्रीकरांमुळेच मी 2005 मध्ये भाजपात आलो, असं कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितलं. 2017 मध्येही मला एका पक्षाकडून ऑफर होती, परंतु पर्रीकरांमुळेच आपण भाजपात राहिलो. पण आता कळंगूटमधील मतदारांशी चर्चा करूनच येत्या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून लढायचं याचा निर्णय घेणार, असं लोबो म्हणाले. I also joined Manohar Parrikar in 2005-06 as a small karyakarta worker. 2007 we made sure that Dr. Willy lost the election and Dilip Parulekar won. My panchayat member आमची बायल जिंकली 2007. These are all the things, like he was a leader who we took inspiration. त्याचे कडसून इन्स्पायर जाल्या, त्याचे काम पळोवन, त्याची सिम्प्लिसिटी पळोवन. तो जेन्ना मुख्यमंत्री आसलो 2000 सालान, तेणे बरें काम केलां गोंया खातीर. पायोनियर म्हणटात आमी. ही इज मनोहर पर्रीकर. सो वी कॅनॉट फॉरगेट हिम. एंड आय जॉयन, एंड आय एम प्राउडली सेईंग दॅट आय जॉयन अंडर हीज लिडरशीप. भारतीय जनता पार्टी आमी जॉयन जावपाक नासले, आमी काँग्रेसमॅन आसले पळय. आमी तेच्या लिडरशिपान जॉयन जाले. तो कितें तरी बरें काम गोंया खातीर करतलो म्हणून, आनी आमकांय संदी मेवली. आय ऑल्सो गॉट द ऑपॉर्च्युनिटी. पीपल इलेक्टेड मी एज अ MLA. आय गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू वर्क अंडर हिम अँड लर्न लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम हिम. तेच्या अंडर आमी रावन शिकलेले आहा, आनी हे जे आमी शिकल्या हे आमी खंय तरी लोकां कडेन पावोवपाक जाय. जी रियल लिगसी ऑफ मनोहर पर्रीकर जी आहा ती कंप्लीट करपाची गरज आहा, ती फुडें व्हरपाची गरज आहा. मनोहर पर्रीकराचे डिमायज जावन जे आमी तेजे कडेन जे उतर दिल्ले, तुज्या वांगडा आमी रावतले म्हणून, ते आमी पाळले, आमी दवरले, ते आमी रावले तेज्या वांगडा. आमी 2017 आमकां ऑफर आसलो आनी बोबावूय जाल्लो की हांव जॉयन जाता म्हणून दुसरी पार्टी. सगळ्याक बोबाव जालो, पूण आमी जॉयन जावंक ना. कित्याक एक उतर तेणें येवन म्हाका म्हटलें, मायकल, यू जॉयन 2005 and 6 and in my house you came in Mapsa and you spoke to me and I told you something. You joined BJP, you will see that Manohar Parrikar will not leave you and you will come up. So तेजे उतराक आमी जॉयन जाल्ले. तो आसोसर आमी तेज्या वांगडा सारके ठामपणे रावले. आतां डिसिजन कितें आहा तें लोक घेतलो मागीर. So BJP is not the same after Manohar Parrikar. I am not saying that. I am not saying that. I have no comments on that. I told you that under his leadership we had joined, and under his leadership we have done something for the people of Goa. Now Manohar Parrikar is no longer with us. We have to see that his legacy and his good work which he had thought of doing for the people and which he had done also, we have to continue. आता कशें करप, कितें करप तें लोकांचें ना. लोक डिसाइड करतले आमी खंय वचपाचें. काँग्रेस आस्किंग मी थिंग्स which I don't want to answer. Okay. I am
Today, Fair a enough. member of Bharatiya Janata Party, I'm a minister in the government. You are asking me things which I should not even speak about. I am सांगले तुका that we joined under the leadership of Manohar Parrikar आणि आम्ही रावले 2005 सोळांसून 2021 पासून आम्ही रावले आणि आम्ही त्याच्या लिडरशिपाचेर जॉईन जाल्ले. तेजी जे व्हॅल्यूज आसले तेजी जे तो म्हणटालो आपूण ह्या विचारान आमी फुडें वचपाक जाय. जी आमी म्हणटा लिगसी आनी खूब जाण खूब भाशेनी भाशणां करता ती खऱ्यानच लिगसी फुडें व्हरतले जाल्यार खुबश्यो वस्तू गोंयान आमकां करच्यो पडटल्यो आनी हांव उतर दिता गोंयच्या लोकांक की आमी हे करपाक म्हाजो फूल प्रयत्न आसतलो. गोव्यातील प्रादेशिक पक्षांशी युती करण्याबाबत बोलणी सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रभारी दिनेश राव यांनी स्पष्ट केलं. भाजपचे काही आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले. आपने जातीचं राजकारण करून भाजपची बी टीम असल्याचं दाखवून दिल्याची टीका राव यांनी केली. The most important thing for Goa is that Goa needs to be freed of this corrupt and communal government. We need to free Goa from this government, of this Goa government, BJP government. We have to remove them. That is the number one priority. And to do that, the Congress party is working day and night. We are working in a systematic manner and we are going around the state, visiting all the blocks and energizing our party workers and reaching out to the people. At the same time, I have also told and we have also told that we are open for having an alliance with people who understand Goa, who are from this soil, who identify with the Goan culture, Goan community, and who stand for the shared values of the Congress party. So for that, definitely we will be open for that, because our main thing is to see that this government should go. We need to see that 10 years of this misrule should end, and for that we are open to having discussions and alliances. Every political party has got a right to do their work, but they should do it in a proper manner. They should do it for the sake of Goa, not to just win an election. Now they are coming and promising different things, which is not correct. I don't think a political party should say, I'm going to make this community person CM, this community person deputy CM. That is not a right approach. That is, you're trying to use caste as a way of getting votes. How that means you are the same as BJP. You are a communal casteist party. You are saying deputy CM I'll give it to a certain community, Catholic community, and CM I'll give it. You are asking votes based on casteism and communalism. So how different are you from BJP? So it proves that he's a B team of BJP. AICC गोवा डेस्क इंचार्ज दिनेश गुंडूराव यांनी आज पत्रकारांना संबोधित करताना असे जाहीर केलेले आहे की येत्या 18 नोव्हेंबरपासून ते गोव्यात महागाईचा जागोर असा एक कॅम्पेन लॉन्च करणार आहे आणि त्या कॅम्पेनमध्ये गोव्याच्या विविध ठिकाणी जाऊन ते जे गोवेकर आहेत त्यांना ते जी महागाई गोव्यात वाढलेली आहे त्यावर त्यांना संबोधित करणार आहे. तसेच त्यांनी असंही विधान केलेलं आहे की आप यांनी जातीचे राजकारण करून भाजपची बी टीम आहे असे सिद्ध केलेले आहे आणि जी भाजप जातीवर राजकारण करते आहे त्याची बी टीम आप आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. तसेच BJPचे जे काही आमदार आहेत, काही MLAs आहेत ते त्यांच्या संपर्कातही आहे असेही त्यांनी आज पत्रकारांना संबोधित करताना सांगितले आहे. मी व्हिडिओ जर्नलिस्ट कानिफनाथ तरी, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा यांनी मुरगावचे आमदार आणि नगरविकास मंत्री मिलिंद नाईकांवर घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे या आरोपांवर मिलिंद नाईक यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्याम सूर्या नाईक यांनी. म्युनिसिपल बिल्डिंग काम चालू. The building is 400+ years. It is a heritage building. आता GSR has taken the work. आता GSR काम करताना त्यांनी काम कसे करलं पाहिजे ते मग restore the building with original heritage value. Yes, the building up. This is the sheet. The sheets are not to be used for restoration of the building. Allegation करतो GSR is under UD Marine Lake. So Marine Lake must take action on that. आता Marine Lake पर बरं पॉईंट गेला. आपण सॅलरी मॅनेजर फार करतो स्टाफ. Other request for to the electronic media, the Marine Lake should even take care of this here. The big scam I feel on top.
the municipal building. That heritage building, you can't just put sheet patra on top. आदले लाकूड आले पण कडे लाकूड ना वर सांग चेक करता तुम्ही लाकूड आदले लाकूड I कितें एलिगेशन कितें I'm pointing at figure directly at this soda is the main because not the municipality CEO involved na, the chairperson involved na, the minister involved and today this soda is involved in this work. The fish market of this soda is building. I hope the fish market is proper. This work is the first round. I म्हाका 2 points सांगपा fish market is second municipal building आहे. What is the meaning of restoration? Dictionary check करपाक कोणे restoration of a structure. What is the restoration of structure? See, and I am alleging a scam in from this should I UD minister restoration. Now let UD minister come clear on it. See, I got an old house. I will restore my old. I am living in an old house. The house should be restored. I can't just cut a slab and put one new slab on top. I can't just take out tiles and put patra on top. That is the thing. It should be restored to the original value. How big could be the scam? I don't know. Let the heritage lovers come and verify. We have got good architect. Raj Bandare can come. Prajal is there. Let him come and verify. I am not a technical man. म्हाका खबर ना काय आता कोणी रिपोर्ट करून दाखयले की कालूच आल्मेदा वास्कोचा आमचा आमदार भारतीय जनता पार्टीचा त्यांनी माझ्यावर एक एलिगेशन केला की तिथून कितें स्कॅम आहा आनी मिलिंद नायक मिनिस्टर इन्वॉल्ड आहा. पहिली गोष्ट म्हणजे ते सोडा अंडर म्युनिसिपल बिल्डिंगाचें रिनोवेशन आहा, हेरिटेज बिल्डिंग हे सगळें तकलेन दवरून आमी तें काम घेतलां. सुडा ही एक एजन्सी डेव्हलपमेंटल वर्क्स घेता. आयज पर्यंत रिपोर्ट हांव मिनिस्टर जाल्या उपरांत जितले सुडा कडेन काम केलां सुडान केलां पळय एकय खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीन स्कॅम म्हणून सांगलेलें आयकूंक ना हांवें. आतां तशें आहा आनी वास्कोनूच जर जाताना हांव वास्कोकारूच मुरगांव मतदारसंघ जरी आसलो तरी म्हाजें चडशें काम धंदो वास्कोच्यान चलता. तेन्ना वास्को आहल्या शहरान तरी स्कॅम करतना इतलो हांव पिसना. जर करपाची केन्ना जर तकलेन जर इच्छा जाली जाल्यार वास्कोन तरी करचो ना. कारण वास्कोकार म्हाका मुरगांवान जितले मानता तितले वास्कोकार लोक मानपी आहा. आनी स्कॅम म्हणून जर जाला किंवा ताका जाय तशें काम जावंक ना हांव तेचो शेजारी सेम पार्टीचो आनी त्या पार्टीचो मंत्री म्हणजे त्या सरकारान मंत्री आनी एकाच पार्टीचे. कालूसानी बरेपणान म्हाका जर फोन करून सांगलेलें की अशें अशें जाता तें सारकें न्ही जाल्यार आयज पर्यंत सगळें रेकॉर्ड पळय आनी केन्नाय दाखया तेच्या आनी म्हाज्या ह्या विशयार वेळापच जावंक ना. त्यांनी केन्ना सांगूंकूय ना जावं ह्या कोणी कावन्सिलरान सांगूंक ना. आमी घेतलेलें काम सीओ आनी सगळे म्युनिसिपालिटी कॉन्फिडन्सान घेवन काम करता. हांव एज अ कॉन्ट्रॅक्टर बांदपी कोण आहा तेच्या रिक्वायरमेंटा प्रमाणे हांवें बांदप. कॉन्ट्रॅक्टराचें काम कितें आसा बांदपी कोण आहा पळय कोणाचें घर बांदता कोणाचें त्या रिक्वायरमेंटा तो सांगता तशें करप. त्या प्रमाणे सगळें करून सगळे मिटींग गेल्या त्या सिरीज ऑफ मिटिंगांत सेक्रेटरी आसूंक शकता आसतलो DMA चीफ ऑफिसर आनी चेअरपर्सन कोण आसलो तो चेअरपर्सन चेअर तेच्या प्रमाणे त्यांच्या हेच्या प्रमाणे काम करप. आमी पयशे दिता करून दिता आनी प्रोजेक्ट परत हँड ओवर करता इतलें काम आमचें रोल. तितून हेरिटेज बिल्डिंग लागून जर ते ओल्ड बॅटन कितें आहा जाल्यार ते सगळें सांबाळपाची जबाबदारी आमच्या डिपार्टमेंटाची चीफ ऑफिसराची आनी कॉन्ट्रॅक्टराची ना म्हणना. पण तुमी सांगला तें करतलो ना. आतां स्कॅम जावन ते ओल्ड बॅटन खंय गेला जाल्यार ते सोदपाचें आनी तितून हांव इनवॉल्व जाल्यार कालूसान म्हाजेर डायरेक्ट कंप्लेंट करपाक जाता ना. कंप्लेंट एक तर पार्टी म्हणून पार्टी कडेन चीफ मिनिस्टर आमचो आहा तेजे कडेन म्हाजे कडेन जर ताका टायम मेळना मेळपाक जाल्यार आनी मागीर तशें वचपाक जाय. ते डायरेक्ट थंय म्युनिसिपालिटी फुड्यान उबो रावलो. आयज लोकांनी आयकलें मिलिंदाच्या नांवाची मातशी बरबादी जाली कालूसाक बरी खुशी जाली आसतली. तर तशें कांय ना आमचोच मित्र तो तेणे अजुनूय तेचेर सांबाळपाचें आनी आपूण बाबा कितें उलयलां तें प्रूव करचें अशें म्हाजें मागणें. वास्कोतील मासे विक्रेत्यांना आमदार कार्लोस अल्मेदा यांनी नुस्तेकार फटिंग म्हणून केलेल्या टिप्पणीवरून वातावरण तापलंय. मासे विक्रेत्यांनी आमदार अल्मेदा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावर अल्मेदा यांनीही स्पष्टीकरण दिलंय. मासळी बाजाराच्या समस्येवर आता कठोरपणे भूमिका घेण्याची वेळ आली आहे असा इशारा त्यांनी दिलाय. काय सांगलो कितें म्हणजे आमचो बाजार जावंक तो एमएन म्हणून सांगलो न्हू पूण ते कोण जावंक ना अजून कादा बापरा सार करपाक आनी हो बाजार कितें सार करता तो तेका जायना. आतां आमी फोटींग म्हणटा तो फोटींग पडटा फोटींग आतां मी तडफड येताय तेणी येवन आमची खबर घेयली तेका भायर तेका काडूं जालें
कोणा काढून जालो नाही ते कोण नासता आमचेच केस कोण घेतली आमचेच कोण घेतली आम्ही आमचं बाजार आमच्या कष्टाचं त्याने आमकां 5 रुपये दिवून ना हेल्प करूंक ना आमी रस्त्यार भोंवतात पूण त्याने आमकां भितर हाडूंक नाय आमी आमचे पयशे काडून आमी बाजार बांदलो आमी हेज्या बगर आनी खंयच वचपा नाय 2 म्हयने येयली सांग उरले 2 म्हयन्यात तूं येतलो वो येता तो आमकां खबर ना सदमले तो येतलो आपूण म्हणटलो हो येतलो आपूण म्हणटलो तूं आमचो बाजार मोडून लोक हे घालतलो सारकें आमतली कितें जाता म्हाजी सांगतली उपरांत दोन विशय घे एक विशय नुस्त्या बाजाराचो उपरांत म्हणटा कालचो कित्याक तें फोटींग म्हणलें बायलां फोटींग केल्यार कित्याक लागून म्हणलें एक कित्याक लागून आमी तें बिल्डींग प्लॅन सगळें मिडिया आहाय आनी बिल्डींग प्लॅन दाखयलो प्लॅन तो प्लॅन दाखोवन ते चेंज केला आमी प्लॅन ते बिल्डींग पयलीं ग्रावंड+5 आहले हॉल आहले आमी काज करून चल्लेली ग्रावंड+1 केला तो एक मेजर विशय त्या नुस्त्या बाजारात ते म्हणटा वचनाय म्हणटा आतां म्युन्सिपालिटी एक्शन घेयला ऑन होलसेल वेंडर्स नाव दे हॅव टू गो ऑन दॅट ऑल्सो आनी एक पॉयंट आहा म्हाका ऑन द फीश मार्केटाचेर गव्हर्मेंट म्युन्सिपालिटी 5 लाख बोल्ले टू रेवन्यू डिपार्टमेंट that money has to be recovered. So I suggested all the food vendors sit everywhere in Vasco. They must go and sit in the market, the new market. बातमी अंमली पदार्थांच्या जप्तीची. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये NCB आणि ATSनं मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. नांदेड जिल्ह्यात NCBच्या पथकानं धडक कारवाई करत तब्बल 1100 किलो गांजा जप्त केला. एका ट्रकमधून गांजाची पोती जप्त करण्यात आली. दोघा संशयित तस्करांना देखील या कारवाईत ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनीच या कारवाईबद्दल माहिती दिली. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज प्रकरण गाजतंय. NCB कडून देशासह महाराष्ट्रातील मुंबईसह ठिकठिकाणी छापासत्र सुरू आहे. छापासत्रांमध्ये NCBनं अनेक ड्रग पेडलर्सला ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रात ठिकठिकाणी गांजा तस्करांविरोधातही NCBने धडक मोहीम सुरू केली आहे. नांदेड इथली कारवाई देखील त्याचाच एक भाग आहे. NCBनं 1127 किलो गांजा जप्त केलाय, ज्याची किंमत तब्बल 5.5 कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेशातून गांजा महाराष्ट्रात आणला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितलं की NCBच्या पथकाला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. ट्रकमधून पोत्यांमध्ये भरून गांजाची वाहतूक केली जात होती. अधिकाऱ्यांनी झडती घेतली असता गांजा सापडला. दरम्यान गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर 3000 कोटींचं हेरोईन सापडल्याच्या घटनेला महिना होत नाही तोच गुजरातमध्ये पुन्हा एकदा 600 कोटी रुपये बाजार मूल्य असलेलं 120 किलो हेरोईन जप्त करण्यात आलंय. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील झिंझुदा गावात गुजरात ATSनं ही कारवाई केली. हे हेरोईन पाकिस्तानातून आल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्तार हुसेन उर्फ जब्बार जोडिया, शमसुद्दीन हुसेन सय्यद आणि गुलाम हुसेन उमर भगत अशी ATSनं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. गुजरात ATSने स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली. गुलाम भगत आणि मुख्तार हुसेन यांनी हे हेरोईन समुद्रमार्गानं आणलं. पाकिस्तानी बोटीतून ते भारतात आणलं. हेरोईनचे हे पार्सल पाकिस्तानी नागरिक असलेल्या जाईद बशीर बलोच यानं पाठवलं असून तो 2019 मध्ये जप्त करण्यात आलेल्या 227 किलो हेरोईन प्रकरणात फरार आहे अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. पाकिस्तानातून आणण्यात आलेलं हे हेरोईन भारतीय तस्करांकडे सुपूर्द केलं जाणार होतं. त्यानंतर ते आफ्रिकन देशात पाठवण्यात येणार होतं असं गुजरात ATSने म्हटलंय. आणि आता एक आनंदाची बातमी. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात सापडलेल्या ब्लॅक पॅन्थरला त्याची आई मिळाली आहे. एका मादी बिबट्याच्या पोटी त्याचा जन्म झाला होता. मात्र जनुकीय बदलांमुळे तो ब्लॅक पॅन्थर बनला. पाण्याच्या शोधात असताना या ब्लॅक पॅन्थरची त्याच्या आईसोबत ताटातूट झाली होती. मात्र सिंधुदुर्ग वन विभागानं या मादी बिबट्याचा शोध लावून ब्लॅक पॅन्थरला तिच्यात स्वाधीन केलंय.
दिनांक 11 नोव्हेंबर रोजी स्थानिक ग्रामस्थांना की वन्य प्राणी पाण्याच्या टाकीत पडलेला आढळून आला. त्यांनी त्वरित माहिती वन कर्मचाऱ्याला दिली. वन कर्मचारी त्या ठिकाणी तातडीने गेले, पाहणी केली, तर त्यांना एक काळ्या कलरचा पॅन्थरसारखा दिसणारा ब्लॅक पॅन्थरचा एक कप दिसला, बछडा दिसला. ते बछडा आहे त्यांना त्वरित बाहेर काढणं आवश्यक होतं. मग वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा त्याला ट्रॅप करण्यासाठी, त्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा घेऊन गेले आणि ते पिंजरा त्या स्पॉटपर्यंत नेण्यासाठी स्थानिक लोकांनी अतिशय मोलाची कामगिरी केली, सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला तिथपर्यंत पोचता आलं. पिंजरा आत सोडला आणि पिंजऱ्यामध्ये त्याला पकडलं गेलं. त्या बिबट्याला त्याला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात त्यांना तो दाखवण्यात आला. तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो फिट आहे, त्याला कुठली जखम वगैरे काही नाही आहे, तो व्यवस्थित असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर मग आपण पुढची कारवाई सुरू केली की दिवसा सोडता येत नाही. दिवसा सोडलं तर कसं एखाद्यावर हल्ला करेल किंवा काय करेल, कारण शेतकरी वगैरे कामाला असतात शेतामध्ये. म्हणून आम्ही त्याला सोडण्याची रात्रीची वेळ ठरवली आणि त्याला सोडण्यापूर्वी ही आम्ही काळजी घेतली की जिथून पकडलेलं आहे त्या भागामध्ये त्याची आई आहे की नाही ह्याची आम्हाला खात्री करणं गरजेचं होतं. आपली लोक त्या दिवशी रात्री तिथे जाऊन थांबली. मग त्या ठिकाणी त्या वाघिणीचे आवाज पण आले, त्या पाण्याच्या टाकीच्या आजूबाजून फिरून पण गेल्याचं आमच्या निदर्शनास आलं. मग आमची खात्री झाली की जरी ह्या बिबट्या जिथून आपल्या पकडलेला आहे किंवा त्याला जिथून सुटका केलेली आहे त्या ठिकाणाच्या आजूबाजूलाच त्याची आई पण आहे हे पण पुन्हा आम्ही खात्री करण्यासाठी पुन्हा मग आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी जे शिशे बेन साहेब आहे कोल्हापूर वनवृत्ताचे, तसेच लिमये साहेब आहेत आमचे प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य, चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, त्यांचंही आम्ही मार्गदर्शन घेतलं. त्या कामी पुढं कोणत्या काळजी घ्याव्यात याबाबत पुण्याची नेहा पंचमिकेया म्हणून एक रेस्क्यू टीम आहे, एक्सपर्ट टीम आहे, त्यांच्याकडे डॉक्टर आहेत, सगळं आहे. मग त्या टीमला पण आम्ही असा प्रसंग आहे, यामध्ये आम्ही कुठली काळजी घेतली पाहिजे, काय करायचं हे आम्ही वरिष्ठाकडून त्याचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांची पुण्यावरून टीम ही रात्रीची संध्याकाळी 6 वाजता निघाली, ते पाटे पोचले आणि मग 12 तारखेला आमचं हे काम सुरू झालं. आम्ही वेगवेगळे कॅमेरे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आणि आमचा मेन हेतू होता की जिथं हा बिबट्या पकडलेला आहे आणि त्या परिसरातच आपल्याला ती सोडायचं आहे, तर त्याची आई तिथं आहे का हे आम्ही खात्री करून घेतली. कॅमेऱ्यामध्ये बी तिचं अस्तित्व जाणवलं. मग ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही बिबट्या त्या पाण्याच्या टाकीच्या घरी आमचा पिंजरा नेऊन ठेवला. पण तो पिंजरा ठेवताना आम्ही हलका पिंजरा घेतला आमच्या त्या रेस्क्यू टीमचा पुण्याचा, म्हणजे तो जवळ अंतर बरंच चालत घेऊन जाण्याचं आहे. तर त्या पिंजऱ्यामध्ये त्याला ठेवलं आणि ते उपाशी राहू नये म्हणून त्याचं खाद्य पण आम्ही त्याला दिलं होतं, ते त्याने खाल्लं आणि एकदम पूर्ण आमची खात्री झाली की तिची आई पण तिथं आहे. तो खातोय पण कमी जास्त प्रमाणात तो खातोय आणि खात असल्यामुळं आणि त्याची आईही तिथंच असल्यामुळं आम्ही सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. आमची त्याला सोडण्याची सुटका करण्याची आमची पूर्ण तयारी झाली. काही लोक ठिकठिकाणी कॅमेरे वगैरे लावले, लावला आणि त्याचं त्या ठिकाणी बसून आम्ही त्या रेस्क्यू व्हॅनमधून त्याचं मॉनिटरिंग करत होतो आणि त्या मॉनिटरिंगमध्ये त्याच्या प्रत्येक हालचाली आम्हाला दिसत होत्या. त्या पहिल्यांदा आम्ही तिथं पाहिले, त्याचे डोळे चकचकताना दिसले आणि विदिन 1 मिनिटामध्ये ते मादी आली, पिंजऱ्याभोवती फिरायला लागली, परत पिंजऱ्याला धरून वडायला पण लागली. मग त्यात एक थोडा वेळ आपल्याला मला खात्री होती अजून काय करते बघावं. मग आईला त्या पिल्लाची किती काळजी असते हे तिथं मला प्रकर्षानं जाणवलं. आई त्याला सोडवण्यासाठी जेव्हाच आटापिटा करत होते, म्हणून तिथंच मी होतो. मग मी लगेच त्याला ओपन मेसेज दिला, जिथं आपले 2 लोक बसलेले ते बटन दाबण्यासाठी, ते खोलण्यासाठी. तिथूनच आपण कंट्रोल केलं आणि ओपन केलं. त्याला ओपन केल्यानंतर ती खालच्या बाजूला पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला बाहेर पडला आणि जंगलात दिशेने झाला. मग आम्ही परत पहाटेची तिथं 2 माणसं रात्रभर ठेवली की पुढच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी. पुण्याचे रेस्क्यू टीमचे 4 लोक तिथंच थांबली आणि त्यांनी ते कॅमेरे वगैरे बसवून सगळं त्याच्यावर टेहणी केली, तर तो सुखरूप आईबरोबर नैसर्गिक अधिवासात जंगलात गेल्याचं हे आम्हाला आढळून आलं. त्यानंतर मग आम्ही पुढची तयारी ठेवली की आमचे स्थानिक वन कर्मचारी आहेत, एक अजून आठवडाभर त्या भागात थोडंसं फिरतत राहा, कारण ते थोडेसे सरभर झालेली आहे. त्यांच्यावर एखादा कुणीही माणूस कुठली पुढे दुर्घटना घडू नये म्हणून त्या भागामध्ये जास्त लोकांनी जंगलामध्ये हे आठवड्यात जाऊ नये
असे आम्ही त्यांना एक प्रिकॉशनरी मेजर घेतलेला आहे. आणि तिथल्या शेतकऱ्यांनाही सांगितलेलं आहे, आंब्याच्या काजूच्या बागा आहेत त्या शेतकऱ्यांनी सांगितलं तुमच्या दिवसा कामं उरका आणि दिवस मावळायच्यात तुम्ही आपल्या घरी जावा. काही 4-2 दिवस नेहमी असं होत नाही. आणि कधीही आपल्या भागामध्ये बिबट्याने एखाद्या माणसावर हल्ला केलेली घटना 1 वर्षात आढळून आलेली नाही आहे. तर मला या सगळ्यांना एक धन्यवाद द्यावेसे वाटतात की स्थानिक जे लोक आहेत ते प्राणीप्रिय आहेत आणि ते सतत त्यानं कुठलीही घटना अशी नाही की स्थानिकांनी मदत केली नाही. प्रत्येक वेळेला त्यांनी मदत केलेली आहे आणि आजही करत आहे. त्यामुळं आम्हाला वन विभागाच्या कर्मचाऱ्याला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. मी त्यांना शुभेच्छा पण देतो आणि त्यांचं सहकार्य आपल्याला चांगलं मिळालं पाहिजे, मिळतंही, भविष्यातही मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि असे प्रसंग आपल्याकडे महिन्यातून 1-2 होत असतात. तर आम्ही त्याच्यासाठी दृष्टीने आमच्या जे काही त्रुटी आहेत त्या दूर करून त्या सुधारण्याचे आम्ही प्रयत्न करत असे. आणि ह्या कामी आम्हाला तुमच्या माध्यमाची फार मोठी मोलाची मदत होत आहे. ते आम्हाला सुद्धा गाईड कधी काही प्रसंग असे असतात की तुमच्या गाईडची सुद्धा आम्हाला आवश्यकता भासत असते. आणि सगळ्यांनी मिळून आपलं वन्यप्राणी जे आहे, जैवविविधता आहे, ते कशी टिकून राहील, वाढेल या दृष्टीने आम्ही एकत्र येऊन सगळ्यांनी सहकार्याने काम करायची आवश्यकता आहे आणि करतही आहोत. कांपाल पणजी इथं एका कारचा भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटून कार झाडाला धडकली. यात कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. राज्यातील अपघातांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढते. दुचाकी, 4 चाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. सोमवारी सकाळी राजधानीत एका भरधाव कारची झाडाला धडक बसल्याने भीषण अपघात झाला. कांपाल इथं सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. फॅबियन मार्क डिसोझा यांच्या मालकीच्या मारुती स्विफ्ट कारचा अपघात झाला. कांपाल इथं चिल्ड्रन पार्कच्या समोर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार वेगात असलेली कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्यानं हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. मिळालेल्या माहितीनुसार कार चालक भरधाव वेगानं कार चालवत होता. कांपाल इथं पोहोचताच चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं चालकानं कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर नेऊन ठोकली. यात कारच्या दर्शनी भागासह एका बाजूचं मोठं नुकसान झालं. कारचा मागील आणि पुढील बंपर मोडून पडला, तर डाव्या बाजूचे दोन्ही टायर सुटून बाहेर पडले. अपघातानंतर कार उलटली. या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटो पाहून अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. दरम्यान नाईट लाईफ कल्चरमुळे राज्यात अपघातांची संख्या वाढते. रात्री उशिरापर्यंत जागून पार्ट्या करणं आणि मद्यपानासह नशेबाजी करण्याच्या घातक सवयींमुळे अपघात घडतायत. या प्रकारांवर पोलिसांनी नियंत्रण आणणं अपेक्षित आहे. मात्र रात्री उशिरा पोलीस बंदोबस्त नसल्यानं इतरांना जीव मुठीत घेऊन वाहनं हाकावी लागतायत. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.